माझ्यातले कलागुण उमलवले, मला खऱ्या अर्थाने घडवलं. त्या सगळ्यांमधून माझ्यामध्ये ही विरोध करायची ताकद आली. अगदी छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो. इथेच घडलेला किस्सा जो काल वाचला. काळे कपडे घातले म्हणून एंट्री दिली नाही. काळ्या कपड्याचा अर्थ निषेध असा एकमेव अर्थ लावला गेला. काळ्या कपड्याचे अनेक अर्थ आहेत, अनेक रंग आहेत. म्हणजे अगदी पाश्चात्य संस्कृतीमध्ये काळे कपडे हे मॉर्निंगमध्ये घालतात, परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तो उत्सव असतो. म्हणजे अगदी संत वाङ्मयातून आपल्याला जे पटकन मिळतं, रात्र काळी घागर काळी यमुना गळे ही काळी हो माय पासून ते मला आठवतंय माझ्या घरच्या आई सकट सगळ्या बायका समारंभात, लग्न समारंभ किंवा घरचे संबंध, त्याच्यामध्ये काळी चंद्रकळा नेसायची. काळा हा फक्त एकाच अर्थाने आपण बघता कामा नये. हे म्हटलं त्याच्याचबरोबर हेही मला म्हणावंसं वाटतं की समजा हा निषेध असेल तर त्या निषेधाला आपण बंदी का घालावी? म्हणजे मूक निषेधसुद्धा जर आपल्याला चालत नसेल, खपवून घेता येत नसेल, तर सगळ्या प्रस्थापितांना, सगळ्या व्यवस्थेला, सगळ्याच या माहोलला आपल्याला पुन्हा एकदा प्रश्न विचारायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि कलाकार म्हणून आपण याबाबत सजगपणे उभं राहायला पाहिजे. सजगपणे याच्या विरुद्ध प्रस्थापितांना, व्यवस्थेला वारंवार प्रश्न विचारले पाहिजेत असं माझा विश्वास आहे आणि जे मी करत आलो.